हाय हॅलो आणि नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. सकाळी यांचा डब्बा, हर्षसाठी अनुश्रीसाठी नाश्ता, त्यानंतर हर्षचा अभ्यास, त्याला स्कूलला पाठवणं, यामध्ये सकाळचे 11 कधी वाजून जातात समजत नाही. त्यानंतर सुरुवात होते ती म्हणजे कामाला. घरकाम आणि करिअर यामध्ये सगळं काही विसरून जायला होतं. मुलांचं शिक्षण आणि आपलं करिअर करता करता खूप दमछाक होते. त्यावेळी काही तर म्हणतात की वयाची 25 वर्ष ज्या डिग्रीला मिळवण्यासाठी घालवली आहे ती डिग्री मात्र धूळ खात पडलेली आहे. काय उपयोग झाला तुझ्या शिक्षणाचा? तर त्यांच्यासाठी हे सांगायचं आहे की डिग्री फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठी नसते किंवा आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी नसते. कदाचित मी जर करिअरच्या वाटेला लागले त्यावेळी घरातून बाहेर पडताना माझ्या मुलांचे इवले इवले हात ज्यावेळी पसरून मुले मम्मा मम्मा म्हणून रडत असतील, मला घे, मला तुझ्याबरोबर यायचं आहे, डोळ्यामध्ये पाणी असेल, अश्रू टपटप गळत असतील, त्यावेळी त्या करिअरचा काय उपयोग? कारण माझे चिमुकले कुठेतरी टाव फोडून रडत असतील. घार हिंडते आकाशी, तिचे चित्त मात्र पिल्लापाशी. जी घार अन्न पाणी आणण्यासाठी उंच आकाशात गेलेली असते पिलांसाठी, पण तिचं लक्ष मात्र शिकारीबरोबरच आपल्या पिल्लावरती असतं. कारण तिचं संपूर्ण जीवन किंवा संपूर्ण ध्येय हे तिची पिल्ली असतात. त्या पिल्लांना ज्यावेळी ती ठेवून उंच आकाशात भरारी घेते त्यावेळी तिचं मन ना आकाशात असतं ना त्या घरट्यापाशी. ही द्विधा अवस्था होते. त्यावेळी एक ना धड भाराभर चिंता होऊन जातात, एक धरलं तर एक सुटतं, अशी अवस्था होऊन जाते. ही चिमणी चिमणी पाखरं ज्यावेळी डे केअरमध्ये किंवा मावशीच्या हाती ज्यावेळी आपण सोडतो त्यावेळी त्यांचं खरंच बालपण जगलं जातं का? का आपण त्यांच्याकडून त्यांच्या बालपणाचा हक्क हिरावून घेतो? आपणच लहानपणी किती खेळत होतो आणि त्या मुलांना मात्र 4 भिंतीमध्ये अडकवून ठेवतो. ज्या आईसाठी ती दिवसभर रडत असतात आणि ते पाहायला त्यांची आईसुद्धा तिथे नसते. किती वाईट परिस्थिती आहे आणि किती वाईट वाटतं अशावेळी की आपण करिअरच्या नादापायी त्या मुलांना त्यांचं बालपण जगू दिलं नाही. भिंतीवरती उमटलेल्या रेघोट्या पाहून असं वाटतं किती भिंती घाण झालेल्या आहेत, पण खरं तर हे मानसिक समाधान देतं की त्या घरातील मुलाचं बालपण आजही जिवंत आहे, त्याला बालपण जगू दिलं जातं. काही वर्षानं या भिंती चकाचक होतील आणि हे घरही टकाटक होईल, पण त्या भिंती रंगवणारे हात मात्र करिअरच्या वाटेवरती कुठेतरी दूर निघून गेलेले असणार आहेत आणि आपण मात्र त्या मुलांची वाट पाहत एकटेच घरामध्ये असणार आहोत. हे घर भकास होऊन जाईल, घराच्या भिंती खायला उडतील, मग त्याचवेळी याच आठवणी आपल्यासाठी ताज्या असतील. घरभर पसरलेला पसारा पाहून वैताग येतो, कारण हा पसारा उचलायचा कधी? पण हाच पसारा खरंच सुख देऊन जातो. काही वर्षांनी याच पसाऱ्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत असू. कधी आठवडा येतो किंवा कधी महिना संपतो आणि त्या पिल्लांना आपण भेटतो. ती पिल्लं घरी येतात आणि घरभर पसारा करतात, भिंतीवरती रेघोट्या ओढतील, पण ते शक्य नसतं कारण ती मोठी झालेली असतात, त्यांनाही पसारा आवडत नाही. खरं तर हेच वय आहे पसारा करण्याचं, भिंतीवरती रेघोट्या ओढण्याचं. जगू द्यावं त्यांना, कारण आपण तर रेघोट्या ओढू शकत नाही, आपण तर पसारा करू शकत नाही, कारण देवानं तेच वय दिलेलं असतं. आणि हे सुख खरं तर कुठेही पैशाने विकत मिळत नाही. त्यांना विचारा ज्यांच्याकडे हे सुख नाही आहे. किती मौल्यवान सुख देवानं आपल्या पदरामध्ये घातलेलं आहे आणि त्यांच्याबरोबर आपलं बालपण, खरं तर आपलाच फायदा आहे. आपलं बालपण आपण पुन्हा जगत आहोत. किती मोठं सुख देवानं आपल्याकडे दिलेलं आहे की आपलं बालपण आपण एखाद्या आपल्याच मुलाबरोबर खेळत आहोत. सापशिडीचा खेळ म्हणा किंवा छोटे छोटे ब्लॉक्स जोडण्यात म्हणा किंवा चित्र रंगवणे म्हणा, भिंतीवरती चित्र काढण्यापर्यंत आम्ही सगळं एन्जॉय करतो. कारण मला हे माझं सुख माझी मुलं देत आहेत. माझ्यासाठी त्या डिग्रीपेक्षा खूप मौल्यवान असं गिफ्ट किंवा मौल्यवान अशी बढती म्हटलं तर चालेल, माझी मुलं मला देत आहेत. शिक्षण म्हणजे फक्त करिअर नसतं. शिक्षणाचा खरा उपयोग आपल्या संसारात करायचा असतो, अशी माझी आजी म्हणते. संसारामध्ये चढउतार हे येतच असतात.
त्यावेळी त्या परिस्थितीला तुझ्या ज्ञानाचा उपयोग करून कशा पद्धतीनं हाताळते आणि त्या परिस्थितीतून तू सही सलामत कशी निसटते, यावेळी तुझं शिक्षण उपयोगात येतं. घरातील छोट्या मोठ्या किराणापासून तुझ्या शिक्षणाचा उपयोग होतो. ज्यावेळी लहान बाळ किंवा लहान मुलगा तुझा ज्यावेळी एखाद्या प्रश्नाला अडेल आणि एखाद्या क्लुप्तीनं किंवा एखाद्या ट्रिकनं ज्यावेळी ते एखादं सोल्युशन मिळेल, त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावरती असणारा आनंद आणि तुझ्या मनाला मिळणारं समाधान हे कुठेही बाजारपेठेमध्ये विकत भेटत नसतं. कारण ते अनुभवायचं असतं. फक्त डिग्री घेणं म्हणजेच खूप मोठं काहीतरी मिळवणं असं नसतं. करिअरच्या वाटेवरती जाताना कुणाच्या तरी स्वप्नांचा आपण गळा घोटून जातोय, एवढं लक्षात ठेवावं. ज्यांनी फक्त आपल्यावर विश्वास ठेवून जन्म घेतला, अशा पिल्लांना जर आपण कुणाच्या तरी हवाली केलं, तर आपल्याला समाधान भेटेल का? एखादी 500ची नोट ज्यावेळी आपण कुठेतरी हरवतो किंवा कुठेतरी ठेवतो आणि ती सापडत नसेल किंवा आपण जर तशीच ठेवून गेलेलो असेल, तर दिवसभर आपलं मन राहतं की हां बाबा, ती नोट तिथेच असेल का? किंवा वाऱ्यानं कुठे गेली असेल का? तर याच पद्धतीनं ज्यावेळी आपल्या काळजाचा तुकडा डे केअरमध्ये किंवा एखाद्या मावशीकडे आपण सोडून जातो, त्यावेळी येत नसेल का? एका मुलानं एक गोष्ट विचारली होती, आई तू 500 रुपयासाठी निम्म्या रस्त्यातून परत आलेस, पण ज्यावेळी मी दिवसभर या मावशीच्या हाताखाली असतो, त्यावेळी तुला कधीच वाटत नाही का गं, की मी ह्या 500 रुपयापेक्षा मौल्यवान आहे आणि ह्या मावशी माझ्यासाठी काहीतरी गैर करतील? त्यावेळी त्या आईच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. ही जरी गोष्ट असली तरी कधी कल्पना करून बघा, आपण आपल्या काळजाचा तुकडा ज्यावेळी डे केअरमध्ये ठेवतो, त्यावेळी आपल्या हृदयाला किती यातना होतात. त्यापेक्षा माझं मत आहे, ती डिग्री माझी धूळ खात पडली तरी चालेल. मला माझ्या मुलांना लहानाचं मोठं होताना पाहायचं आहे आणि ते सुख देवानं मला दिलेलं आहे आणि ते मी पुरेपूर घेणार आहे. मी त्याला कितीही ओरडले, मारले तरीसुद्धा माझ्यावर असीम प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे माझी मुलं आहेत. इतकंही ओरडलं तरीसुद्धा घट्ट मिठी मारून मम्मा सॉरी हा एक शब्द ती अगदी निर्मळ मनाने म्हणतात आणि आपला राग पूर्ण निघून जातो. यासारखं सुख कुठेही बाजारपेठेत तुम्हाला विकत भेटणार नाही. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचेही काही विचार असतील तर नक्की मांडा. मी तुमच्या विचारांचा परत एखादा व्हिडिओ घेऊन नक्की येईन. श्री स्वामी समर्थ.